जनसामान्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे, विकासाला प्राधान्य देणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडणारे, माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिजित आबा पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपले निरोगी दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो। समाजसेवेचा आणि विकासाचा आपला प्रवास असाच अधिक जोमानं पुढे चालू राहो। आपल्या नेतृत्वाखाली मतदारसंघ अधिक प्रगत आणि समृद्ध होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। माढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार अभिजितआबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघ। दर्शको नमस्कार, शुभ सकाळ। आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। दर्शको आज 1 ऑगस्ट रोजीची उजनी अपडेट पाहत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। दौंडची आवक वाढली आहे, मात्र उजनी आणि वीरमधून जो काही विसर्ग सोडण्यात होता त्यामध्ये आता घट करण्यात आली आहे। त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको आज 1 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्ट 2026 ची उजनी अपडेट पाहत असताना दौंडची जी आवक आहे, ती दौंडची आवक कालपर्यंत जी 30,000पर्यंत होती ती आता 90,000च्या घरात गेली असून आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक 88,430 क्युसेक इतकी झाली आहे। धरणाची एकूण जो पाणीसाठा आहे तो एकूण पाणीसाठा 114.76 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 51.10 टीएमसी झाला असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे 95.39% इतकं भरलंय। मात्र उजनी धरणातून कालपासून जो काही 80,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये थोडीफार घट करण्यात आली असून तो विसर्ग आता 70,000 क्युसेक इतका करण्यात आलाय आणि वीज निर्मितीसाठीचा 1600 विसर्ग हा त्या ठिकाणी सुरूच आहे। ही खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे वीर धरणामधून जो काही कालपासून 64,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये सुद्धा आता घट करण्यात आली असून पहाटे 1 वाजता जो 64,000 क्युसेकचा विसर्ग होता तो 46,532 क्युसेक इतका करण्यात आलाय। मात्र पुन्हा आणखीन 4 वाजता त्यामध्ये कमी करण्यात आला असून तो विसर्ग आता 33,141 क्युसेक इतका करण्यात आलाय। त्यामुळे आता भीमा नदीची जी काही वाढलेली पाणी पातळी आहे ती पाणी पातळी थोडीफार वाढलेली कमी होण्यास मदत होणार आहे। कारण कालपासून उजनी आणि वीर धरणामधून जवळपास 1,43,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये संगममार्ग येत होता। त्यामुळे आता तो विसर्ग आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा जास्त वाढ होणार नाही, तो विसर्ग आता कमी व्हायला मदत होणार आहे। आज 1 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता आपण पंढरपूरमध्ये जर भीमा नदीची पाणी पातळी पाहिली तर ती 57,634 क्युसेक्स इतकी आहे की जी इशारा पातळीकडे भीमा नदी ही आता वाटचाल करायला लागली आहे। 443 मीटरला भीमा नदी ही पंढरपूरमध्ये इशारा पातळीकडे जाते आहे। मात्र सध्या पंढरपूरमध्ये 441.25 मीटर इतकी पाणी पातळी आहे। त्यामुळे आता भीमा नदी जी आहे ती भीमा नदी आपल्या इशारा पातळीकडे वाटचाल करणार आहे। उजनी आणि वीरचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोच। उजनी आणि वीरचा विसर्ग जर कमी केला तर त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोच। त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।